मणी, तुमचं शिक्षण MA झालंय. ओह मिस्टर मणी, मला या पोस्टसाठी कॉमर्स कॅन्डिडेट पाहिजे होता, पण तुम्ही आर्ट्स कॅन्डिडेट आहात. सॉरी, मी तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. नाही साहेब, प्लीज असं म्हणू नका. मला खरंच कामाची गरज आहे. मला हे काम जमेल, एकदा चान्स देऊन तर बघा. येऊ ये ठेव. अरे मनी सर, तुम्ही इथे? संतोष, अरे मी इंटरव्ह्यू साठी आलो होतो, पण तू इथे? मी इथे नोकरी करतो. अच्छा. संतोष, तू ओळखतोस आहे ना? कसा काय ओळखतोस? तुझा मिस्टर मणी, मला सांगा, प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी तुम्ही काय महत्वाची पावलं उचलाल? अशा वेळी रॉ मटेरियल खूप स्वस्त दरात घेईल, ट्रान्सपोर्टचा खर्च कमी कसा येईल ते बघेल, वर्कर सोबत खूप चांगला बॉन्ड ठेवेल, जेणेकरून प्रोडक्शन व्हॅल्यू वाढेल आपली. वा. आणि कामगारांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कसा संपर्क साधावा? फोन, मेसेज की ईमेल? अशा वेळी त्यांनी सरळ माझ्या केबिनमध्ये यावं, माझ्या डेस्कवर त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगावे. प्रत्यक्ष बोलल्यानंतर प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो असं मला वाटतं. अरे वा, फार चांगला अभ्यास आणि अनुभव आहे तुमचा प्रोडक्शन सेक्टर मधला. मला माहिती नव्हतं की तुम्ही मिस्टर सरपोतदार यांच्याकडे काम करायचं, तिथे तुम्ही सगळं हँडल करायचं. मी माझ्या कमर्शियल टीमशी बोलतो आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमची सॅलरी काय ते सांगेन. हा बोला. हा येतोय मी. मिस्टर मणी, आमचे एक मोठे इन्व्हेस्टर आलेत, मी त्यांना भेटून आलोच 5 मिनिटात. तुम्ही बसा इथे. देवी आई, मणी सरांच्या इंटरव्ह्यूचं खूप टेन्शन आहे मला. त्यांना ही नोकरी मिळू देत. आणि सॉरी, मी तुझी अशीच प्रार्थना करतेय, कारण आमच्या घरात देवाराही नाहीये, तुझी मूर्ती नाही, तुझा फोटो सुद्धा नाहीये. हा, पण एक मात्र नक्की आहे, तू कायम माझ्या मनात आहेस आणि लवकरच आम्ही तुझी स्थापना आमच्या घरात करणार. फक्त मनी सरांकडे तेवढं लक्ष असू देत, त्यांना ही नोकरी मिळू दे.